धान खरेदी केंद्र चालकांवर लावण्यात आलेली 15 लाखाची अट जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ब वर्गातील धान खरेदी केंद्र चालकांच्या माध्यमातून धान खरेदी होऊ देणार नाही, अशी भूमिका आता धान खरेदी केंद्र चालकांच्या संघटनेने घेतलेली आहे। आपल्यासोबत बोलण्याकरिता संघटनेचे अध्यक्ष नेपाळ रंगारी आहेत। हो, काय सांगाल, काय आपली मागणी आहे, काय आपली अट आहे? आम्ही आतापर्यंत धान खरेदी करत आलो 2019 पासून आणि सुरळीतपणे धान खरेदी सुरू होती। अशा वेळेस आता मार्केटिंग फेडरेशननी एक फतवा काढला, जोपर्यंत तुम्ही 10 लाखाच्या व्यतिरिक्त अजून 15 लाख भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला धान खरेदी मिळणार नाही। आणि आता आम्ही संघटनेने असा विचार केला की आम्ही जोपर्यंत ही अट रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही धान खरेदी करणार नाही। नेमकी काय अडचण आहे, कशामुळे हे अट लावण्यात आलेली आहे आणि काय वाटतं आपल्याला त्याच्यात? यांना अवर्ग संस्था सुरू ठेवायच्या आहेत आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायचा। आधी 2019च्या आधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होता। सरकारने तो त्रास कमी व्हायला पाहिजे म्हणून बवर्ग संस्थांना धान खरेदीचे आदेश दिले। आता त्यांना अजून शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आहे, बवर्गाच्या संस्था बंद करायचा हा त्यांचा कदाचित नेमका उद्देश असेल असं मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं। याच्या संदर्भात आपण सभा घेतली आणि काय नेमकं त्यांना मार्गदर्शन केलं आपण? आमच्या जे संस्थेचे सर्व जे सभासद 237ही सभासद मॅक्झिमम या ठिकाणी आले आणि त्यांनी एकमताने सांगितलं की तुमच्यासोबत आम्ही आहोत, संघटनेसोबत आहोत। जोपर्यंत ही अट रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा धान खरेदी करणार नाही। नक्कीच खरं पाहायला गेलं तर ही अट जी आहे ती फार जाचक आहे आणि याच्यामुळे धान खरेदी केंद्र चालकावर कुठेतरी अन्याय होणार आहे। त्यामुळे ब वर्गातील जे धान खरेदी केंद्र चालक आहेत त्यांच्यावरची ही अट दूर करावी, तोपर्यंत धान खरेदी करणार नाही अशी भूमिका धान खरेदी केंद्र चालकांनी घेतलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।